तुम्हाला काय वाटलं तिला मी सहज विसरेल? अहो विषयच नाही हो, 4 दिवस झालं गावाकडे गेलो म्हणजे काय तिला काय विसरेल काय मी? चला चालो तिला भेटायला मी आणि सरळ जाऊन पोचलो तिच्यापाशी. म्हणजे आमच्या जिम पैसे बघा, आल्याला वेट केलं, वेट वाढलं होतं, जय बजरंगबली म्हणून स्वतःला मोटिवेट केलो, अजून मेहनत करायची आहे म्हणलं, जोर केलं गो म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली. आज चेस्ट, बॅक आणि बायसेप्स केले आणि सरळ निघालो रूमकडे. कारण मला करायची ती पोझिंग बघायचं होतं कशी ग्रोथ आहे काय नाही. येऊन बघतोय, चला हळूहळू का होईना मेहनतचा रिझल्ट दिसतोय, चांगली दिसते बॉडी. मग लागलो आपल्या पोस्टवर्कआउट मील. आपल्याला काही तर कोणी काय बनवून देणार नाही. ये बाबा खाय, जिमून आला असता, क्लासशील बनवून ठेवलं स्वतःला सगळं बनवून लागणार आहे. घरापासून लांब आलोत, शिक्षणासाठी आलोत, काहीतरी नवीन करायचं म्हणून काहीतरी सुरुवात केली बघा. फ्रेश वगैरे जेवण बनवायची तयारी लागलो बघा. आता जेवण इथं घरी रूमवर का बनवतो, मेसे लावता आला असता, टाईम वाचला असता बघा. पोटभर तर जेवण भेटलं नसतं, मनासारखं भेटलं नसतं, काही वेगळं म्हणून स्वतःच्या हातचं बनवणं आणि खाणं मजा वेगळी आहे बघा. जेवण वगैरे करून कपडेही भिजवले होते, प्रवास करून आलेले वगैरे कपडे होते ते घेतले धुण्यासाठी. आता घरच्यांची आठवण येते बाबा, घरच्यांसारखे कपडे कोणी धुवून देणारं नाही इथं. आणि पाऊसही पडतोय, वाजवून आहे म्हणून पटकन सगळी कामं करून टाकूत म्हणलं. पट कपडे धुवून वाळू घातली एक एक एक. मध्येच 5चा बंदा भेटला खिशामधला. म्हणलं चला काहीतरी भेटलं. आणि खूप दिवसानंतर युनिफॉर्मला विस्प्रेस करतोय, कारण आपली आज नाईट ड्युटी आहे. या युनिफॉर्ममुळे आपल्याला खूप इज्जत आहे, याचा रिस्पेक्ट केली पाहिजे. म्हणून मस्तपैकी प्रेस वगैरे करून टाकलं युनिफॉर्म आणि निघालो होतो. पण तितकं अजून एक कॉल आला. आज आलं आपलं अजून एक पार्सल. तर यात काय आहे ते तुम्हाला उद्या सांगतो, कारण उशीर होतो आहे, टाईम झाला आहे बसचा. आणि सरळ निघालो मग हॉस्पिटलला. आता भेटतो तुम्हाला उद्या. तर तुम्ही बघताय तर बघा, कमेंट करा, लाईक पण करा आणि शेवटी बघा फॉलो करायला विसरू नका. चला मग बाय.